इराज इंग्लिश अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत. ग्रामरचा अभ्यास सुरू करताना आपण प्रत्येक आपल्या टॉपिकची एक एक उजळणी घेणार आहोत. त्यातला पहिला भाग आहे जो आपण अगदी लहान असताना शिकलेलो असतो, ज्यावेळेस इंग्लिश अगदी सुरू होतं आपलं शिकायला. पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय, तर आपण ज्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वाक्यरचना वापरत असतो त्या वाक्यरचनांमध्ये प्रत्येक शब्दाची एक भूमिका ठरलेली असते. म्हणजेच की तो शब्द वेगवेगळ्या पद्धतीने त्या वाक्यांमध्ये वापरला जात असतो, तर त्या शब्दाचा त्या वाक्यामधली भूमिका कोणती हे समजून घेणं म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच. किंवा आपण वापरत असलेला शब्द नेमका कोणत्या प्रकारात मोडतो हे समजून घेणं म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजे शब्दांच्या जाती समजून घेणं. आता पार्ट्स ऑफ स्पीच हे बेसिकली 8 आहेत. पहिला आहे नाऊन. नाऊन म्हणजे ज्याला आपण मराठीत नाम म्हणतो. कशालाही त्याची एक ओळख मिळवून देण्यासाठी दिलेलं जे नाव असतं त्याला आपण नाऊन म्हणतो. कोणतीही गोष्ट असेल. हां, मग त्याच्यात फरक पडतात वेगवेगळे, पण मूलतः त्या गोष्टीची, एखाद्या व्यक्तीची, वस्तूची, जागेची किंवा आणखीन आपल्याला अन्य सजीवांची किंवा निर्जीव वस्तूंची त्यांची त्यांना ओळख मिळवून देण्यासाठी म्हणून दिलेलं एक जे नाव असतं त्याला आपण म्हणत असतो नाऊन. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट असते ज्याला आपण नाऊन म्हणून ओळखत असतो. आपण आपल्याला जाणवणाऱ्या ज्या गोष्टी असतात, काही आपल्या भावना असतात, काही आपल्याला जाणवलेल्या गोष्टी असतात किंवा काही सुचलेले विचार असतात, त्याला आपण नाव देत असतो. त्याला सुद्धा नाऊन म्हणूनच आपण ओळखत असतो. उदाहरणार्थ इथं दिलं आहे तसं, माईक ओन्स द फास्टेस्ट कार. आता माईक हे व्यक्तीचं नाव आहे, कार हे त्या वस्तूचं नाव आहे जी त्याच्याकडे आहे. दे डिसाइडेड टू बाय द हाऊस. हाऊस घर. आय बिलीव्ह इन फ्री स्पीच. मुक्त संवादामध्ये माझा विश्वास आहे. आता मगाशी मी जसं उल्लेख केला तसं की एखाद्या फिलिंगला किंवा इमोशनला दिलेलं नाव, म्हणजे आपण खूपदा म्हणतो की मला आज या गोष्टीचं खूप समाधान आहे, बरोबर. किंवा त्या व्यक्तीची गरिबी त्याला कधी सोडूनच जात नाही, त्या माणसाचे दयाळूपणा हा त्याचा मोठा गुणधर्म आहे. तर ही सगळी त्या गुणधर्माला किंवा त्या क्वालिटीला किंवा त्या फिलिंगला त्याला दिलेली नावं आहेत आणि त्या नावानंच आपण नाऊन म्हणून ओळखत असतो. त्याच्या पुढचा पार्ट ऑफ स्पीच आहे प्रोनाऊन. प्रो कशाच्या तरी ऐवजी येणारा प्रोनाऊन. नाऊनच्या ऐवजी येणारा शब्द किंवा शब्दसमूह म्हणजेच प्रोनाऊन. नाऊनच्या ऐवजी येणारा शब्द किंवा शब्दसमूह. जरा आठवून बघा, आपण स्वतःची ओळख करून देताना, आता समजा की मी माझी ओळख करून दिली, तर मी सुरुवातीला म्हणेन की मायसेल्फ इरावती. पण मी पुढच्या वाक्यात असं नाही म्हणत ना, इरावती टीचर्स इंग्लिश, इरावती लाईक्स दिस, इरावती लाईक्स दॅट. मी तिथे वेगवेगळे शब्द वापरत असते. आय लाईक टीचिंग इंग्लिश, है ना. टीचिंग इज माय हॉबी, टीचिंग इज माय पॅशन, टीचिंग इज माय प्रोफेशन. तिथे मी माय वापरलं. आय, मी, माय, माइन, हे सगळी काय जी रूपं आपण करून वापरत असतो, अशीच आपण बाकीच्या प्रोनाऊनची पण रूपं करून वापरत असतो. आता आय, वी, यू, दे, ही, शी, इट ही झाली पर्सनल प्रोनाऊन. आणि त्या व्यतिरिक्त अजूनही काही वापरली जातात, ती असतात बाकीचे सगळे जे वेगवेगळ्या प्रकारची प्रोनाऊन. पण बेसिकली प्रोनाऊन म्हणजे काय, तर नाऊनच्या ऐवजी येणारा एखादा शब्द म्हणजे प्रोनाऊन. त्यानंतर पुढचा शब्द ॲडजेक्टिव्स. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर नाऊन किंवा प्रोनाऊन ह्याच्याबद्दल जास्तीची माहिती देणारा जो काही शब्द असेल किंवा शब्दसमूह असेल त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण असं म्हणतो. आता नाऊनबद्दलची जास्तीची माहिती म्हणजे काय. आता इथे पहिलं आपण जे वाक्य बघितलं होतं, माईक ओन्स द फास्टेस्ट कार. तर कारबद्दलची माहिती दिली आहे, फास्टेस्ट, सगळ्यात वेगवान कार आहे ती, बरोबर. दे डिसाइडेड टू बाय द हाऊस. आता इथे दे डिसाइडेड टू बाय द हाऊस, इथे मी हाऊसला अजून एक शब्द त्याचं वर्णन करणारा जोडू शकते. दे डिसाइडेड टू बाय द न्यू हाऊस, दे डिसाइडेड टू बाय द लार्ज हाऊस. हे जे काय आहे, एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी जे जे कुठले शब्द वापरू शकता किंवा शब्दसमूह वापरू शकता त्याला आपण म्हणत असतो ॲडजेक्टिव्ह.
या सगळ्याच्या बाबतीत घडणारी कोणती जी क्रिया असते त्या क्रियेचा बोध करून देणारा जो शब्द आहे त्याला आपण म्हणतो व्हर्ब, क्रियापद. Verb indicates any action, any occurrence or state of being. Action एखादी कृती, एखादी occurrence म्हणजे एखादी गोष्ट घडते ते, किंवा state of being एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं जे स्टेटस असतं, स्थिती जी आहे ती स्थिती सांगणारं शब्दसुद्धा क्रियापद म्हणूनच ओळखला जातो. हे कसं ते आपण ज्यावेळेस आणखीन जास्त डिटेलमध्ये वर्ब्स शिकू त्यावेळेला तुम्हाला मी ते जास्त व्यवस्थित समजावून सांगू शकेन. क्रियापद वर्ब त्याच्याबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द किंवा शब्दसमूह म्हणजेच ॲडवर्ब, क्रियाविशेषण. इट डिस्क्राइब्स और मॉडिफाइज verbs, adjectives, other adverbs or clauses. आता हे कशावरती काम करतात ॲडवर्ब, तर वर्ब, ॲडजेक्टिव्ह, अदर ॲडवर्ब आणि क्लॉज ह्या सगळ्यावरती ते काम करत असतं. त्या सगळ्याबद्दल त्याची माहिती देत असतं. आता ही क्रियाविशेषणं कोणकोणत्या पद्धतीने माहिती देतात, तर एखादी क्रिया कुठे घडली, एखादी क्रिया कशी घडली आणि एखादी क्रिया केव्हा घडली, या 3 गोष्टींमध्ये आपल्याला ॲडवर्बची माहिती मिळत असते. कशी, कुठे आणि केव्हा, हे बेसिक आहेत. परत तेच सांगते की आपण ज्यावेळेला डिटेलमध्ये हे सगळं शिकू त्यावेळेला तुम्हाला ह्याच्यातलं सगळं बारीक सारीक ज्या काही आहेत युक्त्या प्रयुक्त्या ओळखण्याच्या वापरण्याच्या ते सगळं शिकवेन मी. त्याच्यानंतर येतात प्रेपोजिशन्स. प्रेपोजिशन्स ज्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणत असतो. 2 वाक्यांमध्ये, 2 शब्दांमध्ये किंवा नाम आणि सर्वनाम किंवा 2 सर्वनाम, 2 नाम यांच्यामध्ये असलेला संबंध दाखवणारा शब्द किंवा शब्दसमूह म्हणजे प्रेपोजिशन. प्रेपोजिशन काय करतं तर त्यांच्यातला संबंध दाखवतं. म्हणजेच की कसं की आता इथे जसं मी वाक्य दिलं, द बुक इज ऑन द टेबल. मी नुसतंच द बुक आणि द टेबल असं जर म्हटलं तर काहीच कळणार नाही. म्हणजे एक पुस्तक आहे आणि एक टेबल आहे, मग ते एकमेकाचे शेजारी आहेत का टेबल पुस्तकावर आहे की पुस्तक टेबलवर आहे काहीच कळत नाही. मग अशा वेळेला हा जो ऑन शब्द आहे हा काय करतो, तर हा आपल्याला सांगतो की ते पुस्तक टेबलवर आहे. बरोबर. सो अशा पद्धतीने त्यांच्यातला असलेला संबंध दाखवणारा जो शब्द आहे किंवा शब्दसमूह आहे त्याला आपण म्हणत असतो प्रेपोजिशन्स. त्याच्यानंतर येतात कंजंक्शन्स. कंजंक्शन्स आपण जर आठवत असेल तर खूप पाठ करून करून आपण शिकलेलो असतो. ते कंजंक्शन्स म्हणजे काय, तर दिलेल्या वाक्यामध्ये 2 शब्दांना किंवा 2 शब्दसमूहांना, वाक्प्रचारांना जोडणाऱ्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला. आता हे इथं 2-3 उदाहरणं दिलेली आहेत, पण ही एवढी 2-3च कंजंक्शन्स नाही आहेत. अगदी सगळ्यांना नेहमीच आठवतात आणि नेहमीच लक्षात राहतात अशी काही कंजंक्शन्स सांगते. आयदर ऑर, नीदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज वेल ॲज, हे तर सगळ्यांनीच वापरलेले असतात. बरोबर. नो सूनर दॅन. आता हे सगळं जे काय आहे ना, तर हे काय करतात, तर हे 2 गोष्टींमधले, 2 शब्दांमधले किंवा 2 शब्दसमूहांना जोडतात किंवा 2 वाक्प्रचारांना जोडतात किंवा 2 वाक्यांना जोडतात. तर अशांना आपण कंजंक्शन्स म्हणतो. कंजंक्शन्स म्हणजे जोडणे. बरोबर. आणि सगळ्यात शेवटी येतं ते इंटरजेक्शन्स, काही उत्स्फूर्त उद्गार. उ आ औच, आयोडेक्सची जाहिरात. सो वाव, दॅट इज ब्रिलियंट न्यूज. वा वा, ही खूप छान बातमी आहे. किंवा आउच, दॅट रिअली हर्ट. त्यांनी खरंचच इजा झाली. सो अशा पद्धतीने एखादी गोष्ट बघितल्यानंतर आता समजा की अचानकपणे आपल्याला कोणीतरी नेलं आणि आयफेल टॉवर समोर नेऊन उभं केलं तर आपले जे काही उद्गार असतील ते सगळे त्या इंटरजेक्शन्स प्रकारामध्ये येतील. आयफेल टॉवरच कशाला, सगळ्यात मोठा जो रेल्वेचा ब्रिज झाला आहे त्या ब्रिजवरती जर आपल्याला कोणी अचानक नेऊन उभं केलं तर जे काही उद्गार असतात, मग ते मराठीतनं असू देत, इंग्लिशमधनं असू देत, त्या सगळ्याला आपण इंटरजेक्शन्स म्हणत असतो. आजच्या भागात एवढंच. तुमच्या ज्या काही शंका असतील त्यांचं निरसन आपण आपल्या कंबाईन बॅचमध्ये करू. धन्यवाद.